तुमचा नेक्स्ट पॉइंट आहे स्टेटमेंट पॅटर्न, लॉजिकल इक्विव्हॅलेन्स, टोटोलॉजी, कॉन्ट्राडिक्शन आणि कॉन्टिजेन्सी. एवढा मोठा हा पॉइंट नाहीये, छोटे छोटे पार्ट्स आहेत आणि जेवढी नेम्स कॉम्प्लिकेटेड वाटतात तेवढेच त्याचे मिनिंग्स इझी आहेत. बघूया आपण स्टेटमेंट पॅटर्न. हे बघण्यासाठी एक कन्सेप्ट तुम्हाला आधी सांगते. स्टेटमेंट लेटर्स म्हणजे काय, तर गेल्या लेक्चरला आपण बघितलं की स्टेटमेंट असतं, त्याला डिनोट करण्यासाठी आपण काही लेटर्स वापरतो, यांनाच स्टेटमेंट लेटर्स म्हणतात. म्हणजे तुमचं सपोज असं एक स्टेटमेंट आहे 2 + 3 = 5. याला डिनोट करण्यासाठी सपोज मी पीक्यूआर कशात आपण ए घेऊया, ए वापरलं तर ए डिनोट्स. सो ए त्यातलं जे आलं आहे ते बेसिकली स्टेटमेंट लेटर आहे. ओके, तर आता स्टेटमेंट पॅटर्न म्हणजे काय? अ प्रॉपर कॉम्बिनेशन ऑफ स्टेटमेंट लेटर्स अँड लॉजिकल कनेक्टिव्स फॉर्म स्टेटमेंट पॅटर्न. ओके, म्हणजे सिंपल शब्दात पी अँड क्यू असं जर तुम्ही कन्सिडर केलं तर स्टेटमेंट लेटर्स आहे आणि लॉजिकल कनेक्टिव्ह आहे, यांचं हे प्रॉपर कॉम्बिनेशन आहे. सो हे झालं तुमचं स्टेटमेंट पॅटर्न. ह्याला जरी मी पुढे असं जॉईन केलं तरी हे स्टेटमेंट पॅटर्न, हे पण स्टेटमेंट पॅटर्न होऊ शकतं. ओके, यामधल्या पी एन क्यू ला स्टेटमेंट लेटर असंही म्हणतात किंवा प्राइम कंपोनेंट्स असंही म्हणतात. जनरली आपण स्टेटमेंट लेटर म्हणण्यापेक्षा प्राइम कंपोनेंट असं म्हणतो. ओके, सो स्टेटमेंट पॅटर्न कळलं. त्याच्या अंडर एक दुसरा पॉइंट आहे ट्रूथ टेबल ऑफ स्टेटमेंट पॅटर्न. जसं आपण गेल्या ह्याचं बघितलेलं ट्रूथ टेबल पी अँड क्यूचं कसं येतं तसं एक असं टेबल जे सगळ्या पी अँड क्यूच्या पॉसिबल कॉम्बिनेशन कन्सिडर करून तयार केलं जातं, म्हणजे तुमचं ट्रूथ टेबल ऑफ दॅट स्टेटमेंट पॅटर्न. बघायला गेल्यावर ह्या गोष्टी तुम्हाला कळत जातील. ओके, आता मी जे आता नेक्स्ट पॉइंट सांगणार आहे, तुम्ही जर तुमच्या बुकमध्ये बघितलं तर हा नाही, ओल्ड सिलेबस मध्ये हा पॉइंट होता की ट्रूथ टेबल जनरेट करताना कुठल्या कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची किंवा ट्रूथ टेबल कसं जनरेट करायचं. यंदाच्या सिलेबसला त्यांनी हा पॉइंट ओमिट केलाय. मला असं वाटतंय की ट्रूथ टेबल सांगण्याच्या आधी तुम्हाला ह्या गोष्टी क्लिअर असणं गरजेचं आहे. सो मी घेते. ओके, तर ट्रूथ टेबल जनरेट करताना एक गोष्ट महत्वाची ही आहे की ब्रॅकेट जे आहेत किंवा पॅरेंथेसिस जे आहेत त्यांच्याकडे नीट लक्ष द्या. पॅरेंथेसिस, विदाउट पॅरेंथेसिस आणि विथ पॅरेंथेसिस स्टेटमेंट पॅटर्न बदलतात, त्यांच्या ट्रूथ व्हॅल्यू डिफरंट होतात. म्हणजे हे सांगण्यासाठी मी तुम्हाला एक एक्झाम्पल दाखवते. एक्झाम्पल आहे पी निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू. ओके, आधी आपण हे काढून घेऊया. पी काढलं, पहिला कॉलम काढणार पी येणार, दुसरा कॉलम क्यू येणार, तिसरा कॉलम काढणार पी इम्प्लाइज क्यू आणि चौथा त्यांचं निगेशन. स्टेटमेंट पॅटर्न नीट बघितलं ना तर तुम्हाला लगेच कळत जाईल की आपल्याला कुठले कुठले कॉलम, किती कॉलम लागतील याचा मला अंदाज येईल. आणि पी क्यू ला किती रोज लागतील? 4 रोज लागतील, कारण 4 केसेस असतात. आपण लास्ट लेक्चरलाच ही गोष्ट बघितली. ओके, सो हे कसं आलं तर पी लिहत जायचं ट्रू ट्रू, फॉल्स फॉल्स. हे काय येणार? ट्रू फॉल्स, ट्रू फॉल्स. पी इम्प्लाइज क्यू कसं येणार? ट्रू ट्रू. एफ त्याच्यानंतर ट्रू ट्रू, याचं निगेशन काय? फॉल्स, ट्रू, फॉल्स, फॉल्स. ओके, हे तुमचं पी निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू. ओके, ब्रॅकेट आहे. आता मी तुम्हाला सेकंड केस काढायला सांगते, ती म्हणजे निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू. ओके, हे आपण पुढे काढून बघूया, म्हणजे तुम्हाला यावरून कळेल की ब्रॅकेट का गरजेचं आहे. ओके, पहिला निगेशन ऑफ पी काढूया. निगेशन म्हणजे काय? जस्ट व्हॅल्यूज अपोजिट करायच्या. सो फॉल्स फॉल्स, ट्रू ट्रू. ओके, निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू. ओके, काही वेळेला ह्यात चूक होते इम्प्लाइज मध्ये. काय? निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू आणि क्यू इम्प्लाइज पी, ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. ही कन्सेप्ट नीट समजून घ्या. त्यामुळे त्यांनी काय सांगितले ते निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू. ओके, सो
क्यू इम्प्लाइज पी नाही, हेच पहिला कन्सिडर करायची. पहिली जे तुम्ही व्हॅल्यू कन्सिडर करा ती ह्या कॉलम मधली आणि मग ह्या कॉलम मधली. ओके, सो दिस बिकम फॉल्स, ट्रू, ट्रू, फॉल्स, फॉल्स, ट्रू, ट्रू, ट्रू. दिस बिकम ट्रू, ट्रू, फॉल्स, फॉल्स. ओके, सो ब्रॅकेट का महत्वाचा आहे ते. हा कॉलम बघा, फोर्थ कॉलम बघा आणि 6 कॉलम बघा. हे दोन्ही कॉलम ऑब्झर्व करा. या दोन्ही गोष्टी सेम नाही आहेत. म्हणजे मला काय सांगायचं, विथ ब्रॅकेट आणि विदाउट ब्रॅकेट ह्या दोन्हीच्या लॉजिकल व्हॅल्यू डिफरंट असते. त्यामुळे जेव्हा जेव्हा ब्रॅकेट्स येतील तेव्हा त्यांचा केअरफुली वापरा. तुम्हाला ब्रॅकेट कुठे मेन्शन करायचं असेल तर तिथे पण मेन्शन करण्याच्या आधी लॉजिकली ते बरोबर आहे का याचा विचार करा. त्यातला जो सेकंड पॉईंट मी आता घेणार आहे, या पॉइंट मध्ये बऱ्याच जणांचे कन्फ्युजन होतं. सो बेसिकली हा पॉइंट नीट फोकस करून बघा असं मी रिकमेंड करेन. ओके, आपण गेल्या लेक्चरला बघितलं की जेव्हा एक स्टेटमेंट असेल किंवा एक प्राइम कंपोनेंट असेल तेव्हा पॉसिबल व्हॅल्यूज ट्रूथ टेबल मध्ये, पॉसिबल कॉम्बिनेशन्स ट्रूथ टेबल मध्ये काय काय येतात, ट्रू आणि फॉल्स येतात. सो पी साठी आपल्याला ट्रू आणि फॉल्स मिळेल. पण जर दोन स्टेटमेंट असेल, दुसरं एखादं स्टेटमेंट आलं तर त्या केसमध्ये कॉम्बिनेशन्स काय येतील, तर मी लिहून घेते. ओके, एक कॉम्बिनेशन पी आणि क्यू दोन्ही ट्रू, ट्रू, ट्रू. इथे आपण कॉम्बिनेशन लिहत जाऊया. ट्रू, ट्रू पहिलं कॉम्बिनेशन. दुसरं कॉम्बिनेशन पी ट्रू, क्यू फॉल्स, ट्रू, फॉल्स. तिसरं कॉम्बिनेशन फॉल्स ट्रू, पी फॉल्स, क्यू ट्रू. चौथं कॉम्बिनेशन काय येईल, पी फॉल्स, क्यू फॉल्स. सो आपल्याला बेसिकली जेव्हा स्टेटमेंट 2 असतील तेव्हा आपल्याला 4 पॉसिबल कॉम्बिनेशन्स मिळतात. आता जर स्टेटमेंट 3 असतील तर काय होईल बघूया आपण. हा पार्ट इंटरेस्टिंग आहे. ओके, ट्रू फॉल्स म्हणजे काय, जेव्हा पी क्यू आर तिघही ट्रू असतील. मी हे लिहून घेते म्हणजे तुम्हाला कळत जाईल. आपण असं ह्यातच ऍड करत जाऊया. ट्रू, ट्रू, ट्रू ही एक केस झाली, तीनही ट्रू. दुसरी केस काय, ट्रू, ट्रू, फॉल्स. एक सेकंड, ट्रू, ट्रू, फॉल्स आपण वेगळं मेन्शन करूया. सो ह्याच्यातच पीकेची लाईनवर पी क्यू आर. पहिली केस काय आली, ट्रू, ट्रू, ट्रू. दुसरी केस काय आली, ट्रू, ट्रू, फॉल्स. नेक्स्ट केस काय होईल, इथे पण ट्रू फॉल्स होऊ शकतं. ट्रू फॉल्स ट्रू, ट्रू फॉल्स ट्रू. त्यानंतरची केस काय, ट्रू फॉल्स फॉल्स. ठीक आहे, इथे पण ट्रू फॉल्स येऊ शकतं. सो फॉल्स ट्रू ट्रू. नंतर काय येईल, फॉल्स, फॉल्स ट्रू फॉल्स. त्याच्यानंतर लास्ट फॉल्स, फॉल्स ट्रू. देन फॉल्स, फॉल्स, फॉल्स. ओके, म्हणजे किती कॉम्बिनेशन झाली, 1 2 3 4 5 6 7 8. म्हणजे जेव्हा आपण 3 स्टेटमेंट कन्सिडर करतो तेव्हा आपल्याला 8 कॉम्बिनेशन मिळतात. जर तुम्ही अजून एक स्टेटमेंट वाढवलं तर असं जसं आपण मगाशी केसेस लिहायच्या तशाच केसेस आपल्याला वेगवेगळे पॉसिबल कॉम्बिनेशन्स मिळतील. याचा जनरल रूल मला असं दाखवलं नाहीये, तुम्हाला बुकमध्ये एक फॉर्म्युला म्हणून दाखवलाय. तो लक्षात ठेवाल तर ते पण इझी पडेल. हे सुद्धा टफ नाहीये. हे बेसिकली तुम्हाला सांगतो की कसे कॉम्बिनेशन्स मिळतील. तुमच्या बुकमध्ये त्यांनी एक फॉर्म्युला दिलाय की कॉम्बिनेशन्स कसे येतील हे बघण्यासाठी त्यांनी एक फॉर्म्युला दिलाय. जर n नंबर ऑफ स्टेटमेंट असतील तर नंबर ऑफ पॉसिबल कॉम्बिनेशन्स 2n असतात. म्हणजे n इज इक्वल टू जेव्हा 1 असेल तेव्हा बेसिकली आपल्याला 2 पॉसिबल कॉम्बिनेशन्स मिळतील. जेव्हा n इज इक्वल टू 2 असतील तेव्हा बेसिकली आपल्याला 4 पॉसिबल कॉम्बिनेशन्स मिळतील. ओके, आणि जेव्हा n इज इक्वल टू 3 असतील तेव्हा आपल्याला 8 पॉसिबल कॉम्बिनेशन्स मिळतील. ओके, आता कन्फ्युजन कुठे होतं किंवा थोडंसं कॉम्प्लिकेशन कुठे येतं तर हे पॉसिबल कॉम्बिनेशन कशी लिहायची. ओके, ते
कसे लिहायचे सांगते तुम्हाला की इथे काय प्रॉब्लेम आपल्याला होतच नाही, ट्रू फॉल्स लिहा का फॉल्स ट्रू दोनच व्हॅल्यूज आहेत. पण जेव्हा दोन स्टेटमेंट्स असतात किंवा एकपेक्षा जास्त स्टेटमेंट असतात तेव्हा ट्रूथ टेबल कसं फॉर्म करायचं, कसे कॉम्बिनेशन्स लिहायचे. तर पहिला कॉलम बघा, पहिल्या कॉलम मध्ये 2 ट्रू आणि नंतर 2 फॉल्स आहेत. सेकंड कॉलम बघा, ट्रू फॉल्स अल्टरनेट. पहिला म्हणजे पहिल्या कॉलम मध्ये ट्रू ही व्हॅल्यू ठराविक टाइम्स रिपीट करायची असते. तर ते किती वेळा रिपीट करायची, तर ती 2n-1 एवढ्या टाइम्स मध्ये रिपीट करायची आणि नंतर फॉल्स रिपीट करायचं. म्हणजे आधी आपण कॉलम बाय कॉलम बघत जाऊया. जेव्हा n=2 असेल तेव्हा आन्सर काय येईल ह्याचं, हा n-1 इंडेक्स मध्ये आहे. जेव्हा n=2 असेल तेव्हा ह्याचा आन्सर किती येणार, 2. म्हणजे काय, ट्रू ही व्हॅल्यू दोनदा लिहायची. ओके, नंतर फॉल्स लिहायचं. आता सेकंड कॉलमला जाऊया. आधी तुम्ही ट्रू ही व्हॅल्यू किती वेळा रिपीट केली किंवा फॉल्स म्हणा दोनदा केली, डिवाइड बाय 2 करा म्हणजे एकदा. सो ट्रू फॉल्स असं मी लिहून घेतलं. जोपर्यंत ट्रू फॉल्स येत नाही तोपर्यंत कॉम्बिनेशन थांबवायचे. इथे बेसिकली हे आलंय, सो इथे काही प्रॉब्लेम नाही. आता आपण थर्ड हे बघूया आणि तुम्हाला हे जास्तीत जास्त वापरायचं PQR. तर PQR मध्ये आपल्या फॉर्म्युलानुसार 2n-1 याची व्हॅल्यू किती येईल, 3 टाकलं म्हणजे 4. म्हणजे ट्रू किंवा टी ही व्हॅल्यू 4दा रिपीट करायची, नंतर फॉल्स रिपीट करायचा. पहिला कॉलम मी लिहून घेतला. सेकंड कॉलम मध्ये आता कितींदा रिपीट केलेली, 4दा. 4 डिवाइड बाय 2 आन्सर इज 2. म्हणजे ट्रू ही दोनदा रिपीट करायची, त्यानंतर फॉल्स मग ट्रू फॉल्स म्हणजे ट्रू मी दोनदा रिपीट केलं, मग फॉल्स रिपीट केलं, मग ट्रू मग फॉल्स असं मी लिहून घेतलं. आता थर्ड कॉलम मग असे बघा, मी तुम्हाला सांगितलेलं की जोपर्यंत ट्रू फॉल्स पॅटर्न येत नाही तोपर्यंत कंटिन्यू करत राहायचं. इथे तो पॅटर्न आपल्याला मिळाला का, नाही. आता किती वेळा मी रिपीट केलंय, दोनदा रिपीट केलंय. परत डिवाइड बाय 2 करा म्हणजे एकदाच लिहायची व्हॅल्यू. सो दिस बिकम ट्रू फॉल्स. अशा रीतीने ट्रूथ टेबलच्या पॉसिबल कॉम्बिनेशन्स लिहायच्या. ओके, नेक्स्ट पॉइंट आहे. आता आपण बघितलं ट्रूथ टेबल काढताना रोज कसे, हे बेसिकली तुमचे जे असतात हॉरिझॉन्टल ते बेसिकली तुमचे रोज असतात. आपण काय बघितलं, रोज कसे काढायचे. तर नेक्स्ट क्वेश्चन, कॉलम कसे काढायचे. बेसिकली तुमच्या बुकमध्ये याच्यासाठी फॉर्म्युला दिलाय, बट माझं सजेशन आहे फॉर्म्युला वगैरे कन्सिडर करण्याची गरजच येत नाही. स्टेटमेंट असं आहे, ठीक आहे. ओके, ह्याच्यासाठी तुम्हाला काय सांगितलंय, त्यांनी ट्रूथ टेबल ड्रॉ करायला सांगितलं. आपला रोजचा प्रश्न मिटला. आता कॉलमचा बघूया. पहिलं तुम्ही काय करणार, P and Q लिहून घेणार. हा तुमचा नेक्स्ट कॉलम झाला. त्यानंतर काय करणार, P and Q चा R बरोबर ऑर करणार. ओके, सो इथे कॉलम साठी तुम्हाला काही फॉर्म्युला वगैरे लक्षात ठेवण्याची गरज लागली नाही, पण तरी पण मी सांगून ठेवते की बुक मध्ये त्यांनी काय मेन्शन केलं. त्यांनी काय मेन्शन केलंय की लॉजिकल कनेक्टिव्स मोजा. लॉजिकल कनेक्टिव्स किती आहेत, 2 आहेत. सपोज m लॉजिकल कनेक्टिव्स आहेत आणि n तुमचे स्टेटमेंट आहेत, तर नंबर ऑफ कॉलम्स n+m असतात. ह्या एक्झाम्पल साठी हे कसं होईल सांगते. इथे नंबर ऑफ स्टेटमेंट्स म्हणजेच n किती आहेत, 3 आहेत. लॉजिकल कनेक्टिव्स किती आहेत, हे तुमचे लॉजिकल कनेक्टिव्स 2 आहेत. सो नंबर ऑफ कॉलम्स किती झाले, 5 झाले. आहेत का 5? ओके, अशा रीतीने ट्रूथ टेबल काढायचं. तुमचा नेक्स्ट पॉइंट आहे की प्रायोरिटी ऑफ लॉजिकल कनेक्टिव्स. तुम्ही पदावली किंवा पॉलिनॉमियल बघितलं असता, त्याच्यामध्ये बघा आपण म्हणतो ब्रॅकेट पहिला सॉल्व्ह करायचा, मग मल्टिप्लिकेशन, त्याच्यानंतर मग डिव्हिजन, मग ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन. तसंच थोडासा प्रकार लॉजिकल कनेक्टिव्स मध्ये आहे. निगेशनची प्रायोरिटी हायएस्ट आहे, त्याच्यानंतर कंजंक्शन, मग डिसजंक्शन, मग इम्प्लिकेशन आणि त्याच्यानंतर बाय कंडिशनल किंवा डबल इम्प्लिकेशन. ओके, बुक मध्ये कसा पॅटर्न आहे, निगेशन नंतर डिसजंक्शन आहे, मग कंजंक्शन आहे. म्हणजे अकॉर्डिंग टू युअर बुक डिसजंक्शनची प्रायोरिटी जास्त आहे कम्पेअर्ड टू कंजंक्शन. पण मी विकिपीडिया पासून इतर गोष्टी जिथे चेक केल्यात ना, तिथे बेसिकली कंजंक्शनलाच जास्त प्रायोरिटी दिली. अजून एक गोष्ट सांगेन की जरी त्यांनी प्रायोरिटी हा तुमच्या नवीन सिलेबस मधला पार्ट त्यांनी इंट्रोड्यूस केलाय, हा नव्याने त्यांनी इंट्रोड्यूस केलाय, तरीही
जे काही न्यूमेरिकल्स आहेत किंवा सम्स आहेत त्याच्यामध्ये कुठेही प्रायोरिटीचा उपयोग केला जात नाही. आपण ब्रॅकेट्स वापरतो, त्यामुळे आपल्याला प्रायोरिटीची तेवढी गरज भासत नाही. म्हणजे काय, बघा आपण एक एक्झाम्पल बघूया की अँड क्यू ऑर आर असं जर असेल तर यावेळी तुम्हाला प्रायोरिटीचा विचार करावा लागेल. ओके, कंजंक्शनची प्रायोरिटी जास्त आहे, सो हे ऑपरेशन मी पहिला परफॉर्म करेन, मग इथे जाईल. पण इम्पॉर्टंट हे आहे की अशी एक्झाम्पल तुमच्या बुकमध्ये नाही आहेत. बुकमध्ये त्यांनी असं मेन्शन केलेलं आहे, किंवा जर आपल्याला ऑर पहिला करायचं असेल तर ब्रॅकेटने मेन्शन केलं. सो हा एक पॉइंट म्हणून जस्ट लक्षात ठेवा. ओके, त्याच्यानंतर मी तुम्हाला लास्ट लेक्चरला रिपीट पण केलेलं, आपण रिवाइजही केलेलं की प्रत्येकाचे ट्रूथ टेबल्स आपण जस्ट लक्षात ठेवलेले की अँडचा काय येणार, ऑरचा काय येणार, इम्प्लिकेशनचं काय येईल, डबल इम्प्लिकेशन, ते सगळे ट्रूथ टेबल परत एकदा रिकॉल करा आणि एका शीटवर लिहून ठेवून तुमच्या सम सोडवताना तुमच्या बाजूला ठेवलं तर तुम्हाला फायदा